दर्शक हो नमस्कार. सखी सह्याद्रीच्या आजच्या भागात आपलं अगदी मनापासून स्वागत. दर्शक हो, आपल्याला आयुष्यात खरा निखळ आनंद केव्हा मिळतो? जेव्हा आपण आपल्या स्वतःतील कलागुणांना ओळखतो, त्यांना बहरू देतो आणि या कलागुणांच्या मदतीनं समाजात मजबूत अशी ओळख निर्माण करतो. आणि हे यश पाहिल्यावर आपल्या आप्तांच्या चेहऱ्यावर कौतुकाचं आणि समाधानाचं हास्य येतं ना, तेव्हा आपल्याला आयुष्यात निखळ आनंद मिळाला असं म्हणता येईल, हो ना? आता प्रत्येकातच काही ना काही कलागुण असतात. जसं कोणाकडे विनोदबुद्धी असते. या विनोदबुद्धीच्या जोरावर ती व्यक्ती विनोद निर्मिती करून आजूबाजूचं वातावरण अगदी हास्यमय करून जाते. दर्शक हो, अलीकडील काही वर्षांमध्ये आपल्या भारत देशात एक कला प्रकार जोमाने विकसित होत आहे. तो म्हणजे स्टँडअप कॉमेडी. युवा वर्ग यामध्ये करिअरही करत आहे. मुली देखील या क्षेत्रामध्ये वळलेल्या आहेत. दर्शक हो, आज आपण आपल्या कार्यक्रमात स्टँडअप कॉमेडी या कलाक्षेत्रात उत्तुंग भरारी घेतलेल्या अनेक मुलींसाठी प्रेरणा असलेल्या स्टँडअप कॉमेडियन नेहा ठोंबरे यांना स्टुडिओत आमंत्रित केलेलं आहे. त्यांच्या कलेचा प्रवास जाणून घेणार आहोत आणि आपल्या कार्यक्रमाचं शीर्षकही अगदी साजेसं आहे, हास्य सुखकर जीवनाचा मार्ग. नेहाताईंचं स्वागत करूया. नमस्कार नेहाताई. नमस्कार. कार्यक्रमात मनापासून स्वागत. थँक्यू सो मच. कशा आहात? एकदम मस्त. तुम्ही कशा आहात? मी पण मजेत. हसा आणि हसवा असं आपण नेहमीच म्हणतो आणि तुम्ही हसतमुख आहातच. शिवाय विनोदाच्या जोरावर जनतेला तुम्ही हसवत आहात, तर मिळणारं समाधान अगदी खूप मोठं असेल. हो, नक्कीच. खूप समाधानी वाटतं की कुठेही जाते लोक ओळखतात आणि हसून ओळखतात की बरोबर, अरे ते पा ठोंबरेबाई चालली किंवा कॅरेक्टरचं काहीतरी वेगळे काही विषय सांगतात, तर खूप समाधान वाटतं. हो. नेहा ठोंबरे हे नाव आमच्या डोळ्यापुढे कानावर ऐकू गेलं की तुमचे वऱ्हाडी भाषेतील वेगवेगळ्या गेटअपमधील व्हिडिओज येतात आणि आम्हालाही हसायला येतं आणि जनता एवढी हसते, तर ती एक तुमच्यासाठी पोचपावतीच आहे ना. अर्थात तुमचा हा प्रवास सोपा नसावा. घरापासून तर समाजापर्यंत तुम्हाला संघर्षही करावा लागला असेल. तर नेहाताई, गप्पांमधून हा सगळा प्रवास उलगडून दाखवूया ना. तर गप्पांना सुरुवात करूया. बिलकुल, नक्कीच. आपण मूळच्या कुठल्या आणि बालपण कसं गेलं? मी मूळची पुलगावची आहे. पुलगाव जिल्हा वर्धा, विदर्भामध्ये आहे हे गाव. आणि तिथे एक खेडं आहे विटाळा, तर ते आमचं गाव आहे. तर माझं शिक्षण ऑलमोस्ट 8वी पर्यंत पुलगावमध्ये झालं आणि नंतर मग आम्ही आमच्या खेड्यात गेलो, विटाळा म्हणून. तर असं माझं खेड्यामध्ये बालपण गेलं म्हणायला हरकत नाही. बरं. आणि मग इंजिनियर व्हावं हे मनाशी ठरवलं होतं का? मी अभ्यासात खूप चांगली होती आधीपासूनच. तर असं होतं की चांगली स्टुडंट आहे आणि एक्स्ट्रा करिक्युलरमध्ये सुद्धा मी चांगली होती. त्यामुळे असं होतं की अभ्यासात चांगली असल्यानंतर अशी धारणा असते की मेडिकल किंवा इंजिनिअरिंग. तर मग माझा इंजिनिअरिंगसाठी पुण्याला नंबर लागला, सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग. त्यामुळे मग मी पुण्याला गेली. आणि आई वडिलांचं कसं वातावरण घरातलं? कशा गप्पा गोष्टी व्हायच्या? घरातलं वातावरण तर सामान्यच होतं. घरी शेती आहे माझ्या, तर आई वडील दोघंही माझे शेतकरी आहेत आणि मला ह्या गोष्टीचा खूप अभिमान आहे की मी एका शेतकऱ्याची मुलगी आहे. कारण एक शेतकऱ्याची, मला असं वाटतं की आपण आताही भारत हे शेतीप्रधान देश आहे, कृषीप्रधान देश. आणि त्यानंतर मग तो एक अनुभव घेऊन मग मी जेव्हा समाजामध्ये वावरते, त्यामुळे खूप रिस्पॉन्सिबिलिटीचा एक दृष्टिकोन असतो. बरोबर. म्हणजे अशा गप्पा आईशी होत असतात?
हो 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 होत असतात आणि मी पाहत असते ना माझ्या डोळ्यांनी की शेतात कामाला जातात किंवा बाकी पण जे रोज मजूर लोक आहेत ते घरी येतात. कापसाचं आम्ही स्वतः पण शेतात जाऊन कामं केलेली आहे. आम्ही स्वतःही शेंगा तोडल्या, कापूस वेचलाय. त्यामुळे शेती सोबत खूप चांगला माझं बालपण गेलं आहे. बरं, तुम्ही म्हणालात शेतकरी कुटुंबातल्या आणि गावात राहणाऱ्या, पण शिक्षण घेण्यासाठी तुम्हाला शहराकडे धाव घ्यावी लागली असेल, मग तिथे ऍडजस्ट व्हावं लागलं असेल, तर मग गाव ते शहर हा प्रवास कसा होता? बिलकुल सोपा नव्हता, खूप कठीण होता. कारण का गावातलं जीवन माझं खूप वेगळं होतं आणि तिथे असं सगळेच जण ऑलमोस्ट सेम लेवलवरती होते. कोणी खूप जास्त रिच नव्हतं, कोणी खूप जास्त गरीब नव्हतं, सगळे सेमच होते. तर अशी काही खूप कॉम्पिटिशन कधी जाणवली नाही. सगळे सोबत राहत होतो. पण जशी शहरात गेली विदर्भातून, त्यानंतर ते पुणे पाहिल्याबरोबर एकदम घामच फुटला की हे काय आहे, म्हणजे मी कुठे आली असं झालं मला. कारण का तिथल्या मुली, तिथले मुलं, त्यांचं बोलणं, तिथं इंग्रजी शिवाय दुसरा विषयच नाही. म्हणजे इंग्लिश मधलेच पूर्ण टॉकिंग होती माझ्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये तरी. आणि ते सगळं पाहून एकदम मला असं वाटलं कोणत्या विश्वात आली मी, माझं गाव कुठे गेलं. आणि मी होती शेती बॅकग्राऊंड मधली, तिथे कोणाच शेतीचा काही संबंधच नाही. सगळेजण एक तर नोकरी त्यांचे पेरेंट्स करायचे किंवा उद्योगपत्यांचे सगळे मुलं होते. त्यामुळे खूपच तफावत होती त्यांच्या आणि माझ्या बॅकग्राऊंड मध्ये. आणि मेन म्हणजे भाषा तर बिलकुलच वेगळी होती माझी. मी कुठून आली होती, माझं एक्सप्रेशन वेगळं होतं, त्यांचं एक्सप्रेशन खूप वेगळं होतं. त्याच्यामुळे एकदम असं झालं की दुसऱ्या देशात गेली का काय. बरं, तर ते कल्चरल एक कॉन्फ्लिक्ट थोडासा जाणवला होता. मग कसं पुढे गेल्यात? पुढे तर जायला मला थोडा वेळ लागला. कारण काय झालं ना की मी जरी शाळेमध्ये चांगली स्टुडंट होती आणि एक्स्ट्रा करिक्युलर पण भाग घ्यायची, पण तिथे गेल्याबरोबर मला एकदम इन्फेरियोरिटी कॉम्प्लेक्स आला. कारण काही बोललं का लोक हसायचे, काही उत्तर दिलं की हसायचे लोक. तर असं म्हणजे माझ्यासाठी ते नॉर्मल होतं, म्हणजे आपली भाषा आपण तेच ऐकलंय. पण त्यांच्यासाठी असं व्हायचं की अरे हे अशी का बोलते है ना. तर त्याच्यामुळे मग मला असं वाटायचं की हे काय आहे, प्रत्येक वाक्याला हसतात अशासारखं. पण माझ्यासाठी ते नॉर्मलच राहायचं ना. त्याच्यामुळे मग असं झालं की थोडंसं ना ते कोप करायला मला वेळ लागला. आणि नंतर मला हळूहळू जाणवलं की हे खूप विदर्भातले मुलं एक्सपिरियन्स करतात की जेव्हा विदर्भातनं ते जेव्हा पुण्या मुंबईला किंवा अजून कुठे शिकायला जातात तर भाषेमुळे खूपदा बुली करण्यात येतं नाही का. असं थोडंसं टार्गेट करण्यात पण येतं की अरे हे अशीच भाषा बोलतात, तशीच भाषा बोलतात. त्याच्यामुळे तर मग थोडा वेळ लागला, पण मग त्याच्यातून पण बाहेर निघालो किंवा त्याच्यातही एक कॉन्फिडन्स मग हळूहळू निर्माण झाला. बरोबर. मग अशा अनेक मित्र-मैत्रिणी जमवले असतील? हो हो हो, मैत्रिणी मित्र होतेच. चांगलाच अनुभव होता. पण एक भाषेमुळे कुठे ना कुठे नेहमीच एक वेगळा अनुभव यायचाच की भाषा यांची वेगळी आहे, हे लोक थोडे वेगळे आहेत, हे वेगळेच बोलतात अशासारखं. पण पुढे ही भाषा त्यांना कदाचित आवडायला लागली असेल? हो हो हो, आवडायची, एन्जॉय करायचे. इनफॅक्ट माझी कंपनी सगळ्याच मित्रमैत्रिणी एन्जॉय करायचे, त्यांना खूप मजा यायची. पण कुठेतरी मनात वाटायचं की अरे आपण महाराष्ट्रातच तर राहतो, मग एवढं म्हणजे भाषेसाठी. बरोबर. म्हणजे कसं अडचणी येत गेल्या, पुढे पुढे येत गेल्या आणि तुम्ही एमटेक सुद्धा केलेला आहे, म्हणजे शिक्षण पुढे चालूच होतं, तुम्ही थांबल्या नाहीत. बरं, मग स्टँडअप कॉमेडी या कलाक्षेत्राकडे वळण्याचं कारण काय? हो, तर असं आहे की मी जसं तुम्हाला सांगितलं की शाळेमध्ये एक्स्ट्रा करिक्युलर मध्येही मी खूप पार्टिसिपेट करायची, ऍक्टिव्ह होती. तर नाटकांमध्ये मी लहानपणीपासून ऍक्टिव्ह होती. म्हणजे 7वी पासून तर मी नाटकांमध्ये काम केलेलं आहे. आणि जे आपले गावा लेवलवरती इंटर कॉलेजिएट शाळेत असतात त्या पद्धतीचे, जसे कलाविष्कार वगैरे त्यावेळी व्हायचं आमच्या वेळी, तर ते मी करायची. मग नाटकाचा बेस होता, अभ्यासाचा पण होता. मग 10वी 12वी आली तर अभ्यासाकडे फोकस केलं. बरोबर. मग त्याच्यानंतर अभ्यासात चांगली होती म्हणून इंजिनिअरिंगकडे गेलो. पण कला कुठेतरी होती, म्हणजे ते मिस करायचे मी की अरे यार नाटक मजा येत होती, आता काय अभ्यासच सुरू आहे असं. तर जेव्हा माझं मी पुण्याला गेली तिथे मी अजून मस्त मस्त नाटक पाहिले. म्हटलं अरे हे तर खूपच जबरदस्त आहे, असं नव्हतं जे मी पाहिलं ते, कारण मी फारच बेसिक लेवलचं पाहिलं होतं. तर तिथे तर पुण्यात तर पुरुषोत्तम करंडकनं काय काय व्हायचं त्याचा बिलकुलच गंध नव्हता. तर अजून मग थोडं दडपण यायला लागलं की इथले मुलंही खूप चांगले परफॉर्म करतात, म्हणजे नाटकही दर्जेदार आहेत आणि त्यातल्या त्यात परफॉर्मर जे आहे सेम वयाचे मुलं मुली तेही तगडे कलाकार आहेत, जो अनुभव मला गावातली असल्यामुळे मिळाला नाही. तर ते ना म्हणजे थोडंसं टेन्शनमय जास्त होतं की अरे असं का, ते का मी एक चांगली कलाकार होती पण मला प्रशिक्षण तसं मिळालं नाही, कारण का मी एका पर्टिक्युलर एरियामधून आलेली आहे, मी तिथे तसे अनुभव एक्सपिरियन्स पाहिले नाही. तर ते वाईट जास्त वाटायचं. आणि कसं आहे ना, कॉम्पिटिशनमुळे कोणी घ्यायचंही नाही. फॉर एक्झाम्पल एका नाटकामध्ये जर 10 कलाकारांची आवश्यकता आहे, ऑलरेडी 20-30 पुण्यामध्ये असायचे, त्याच्यामध्ये आपला नंबरच नव्हता लागत. तर चांगलं कलाकार असून सुद्धा प्रशिक्षण कमी होतं माझ्याकडे आधीच, त्याच्यामुळे कधीच मला कमर्शियल नाटकात किंवा पुण्याच्या नाटकांमध्ये घेतलं नाही. तर ते खंत मनात होती. त्यामुळे जेव्हा मी
मुंबईला गेली एमटेक करण्याकरिता. तर तिथे ना मग मी नाटकाचे वर्कशॉप केले. तर तिथे वामन केंद्रे जे नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाचे डिरेक्टर होते आधी, त्यांच्यासोबत नाटकांमध्ये काम केलं. लिरिसिस्ट आहेत गुलजारजी, त्यांच्या नाटकामध्ये काम केलं. तर असं मी थोडंसं प्रशिक्षण घेतलं काही लोकांसोबत. मग तिथे नाटक करायला लागली होती. आणि हे सगळं करत असतानाच एकदा ना विदर्भा म्हणजे इथे मग मी वापस आली नागपूरला. इथे मी जेव्हा नोकरी करत होती तेव्हा ओपन माईक खूप प्रसिद्ध असतं, त्यामध्ये जाऊन तुम्ही काहीही परफॉर्म करू शकता. तर एका रेडिओ स्टेशनने ओपन माईक ठेवला होता आणि तिथं जाऊन मी वऱ्हाडी भाषेत सादर केलं काहीतरी आपलं जे येत होतं ते. तर ते कॉम्पिटिशन मी जिंकली. बरं. हा, आणि त्या ओपन माईक मध्ये खूप लोक होते, म्हणजे पोएट्स होते, रॅपर्स होते, मी होती, अजून पण खूप चांगले चांगले लोक तिथे विदर्भातले आले होते. आणि रॅप तेव्हा खूप ट्रेंड मध्ये होता. आणि रॅपचं असं असतं की कोणी परफॉर्म केलं की सगळे यो यो करायला लागतात एकदम, हा टाळ्या. पण त्याच्यातही मी जिंकली होती ती. आणि मी काय केलं तर मी एक वऱ्हाडी भाषेमध्ये पॅच सादर केला होता. तर तो सगळ्यांना खूप आवडला. तर ते माझं एक पहिलं एक इंट्रोडक्शन म्हणू शकतो आपण की वऱ्हाडी भाषेला घेऊन मी काही केलं होतं. तर तो व्हिडिओ कसा तरी एक भाडीपा म्हणून आहेत, ऑनलाईन चॅनल आहे त्यांचं, तर त्यांच्यापर्यंत पोचला. मग ते ना एक प्रोजेक्ट होता हेच कॉमेडीचा. आणि तो प्रोजेक्ट जो आहे तो फंडेड होता अमेरिकाची गव्हर्नमेंटकडनं, म्हणजे फंड फॉर ग्लोबल ह्युमन राईट्स यांचा तो एक इनिशिएटिव्ह होता की स्टँडअप कॉमेडी हा जो परफॉर्मिंग आर्टचा जो पार्ट आहे तो फक्त शहरांपर्यंत मर्यादित न राहता गावाखेड्यातल्या मुलांना सुद्धा त्याच्यामध्ये आणता आलं पाहिजे. अशा मुलांसाठी त्यांनी काय केलं होतं की एक कॉम्पिटिशन सारखं ठेवलं होतं. आणि मग त्याच्यामध्ये माझा नंबर लागला आणि माझ्यासारख्या अजून 10-15 मुलांना त्यांनी प्रशिक्षण दिलं स्टँडअप कॉमेडीचं. तर पहिले तिथे नंबर लागला, मग प्रशिक्षण झालं आणि त्याच्यानंतर मग आम्ही त्यांच्यासोबत पूर्ण महाराष्ट्रात शोज केले. तर हे जे आहे ते बँगलोरची एक NGO आहे मारा म्हणून, त्यांनी दॅट वॉज फंडेड बाय फंड फॉर ग्लोबल ह्युमन राईट्स USA असं यांच्या संयुक्त याच्यामुळे ते आमचं झालं. म्हणजे एक संधी तुम्हाला मिळाली आणि त्या संधीचं तुम्ही सोनं केलं आणि तुम्ही या क्षेत्रात वळल्या. बरं, स्टँडअप कॉमेडी हा काय कला प्रकार आहे, जाणून घ्यायला आवडेल ना. जसं आपण विदर्भात म्हणतो ना खडी गंमत, तर तसंच काही आहे की बेसिकली तुम्ही एकटेच असता, तुमच्या समोर एक माईक असतो, तर त्याच्यावरती तुमचं सादरीकरण असतं. तर वेगवेगळे विषय आपण हाताळू शकतो. तर ते पण मेन असं असतं की कोणीही कुठलाही परफॉर्मर असो ते कॉमेडी असतं. बरं. हा, म्हणजे भाषण नसतं किंवा कविता नसते किंवा ते नाटकही नसतं एक पात्री. ते असतं की कमीत कमी वेळेमध्ये तुमची प्रत्येकच लाईन मध्ये पंच असतो. नाटकाचं कसं असतं की एक 5-10 मिनिटाच्या पॅच मध्ये एखादा पंच असतो ना, याच्यात असतं की प्रत्येकच लाईन पंच असते. तर 5 मिनिटातच खूप तुम्ही हसू शकता. तर हे अशा पद्धतीचे कॉन्सन्ट्रेटेड कॉमेडी नाटकाचा फॉर्म म्हणजे स्टँडअप कॉमेडी असं म्हणता येईल. मग यामध्ये कोणकोणत्या गोष्टींचा विचार केला जातो नेहाताई? विचार असा आहे की प्रत्येक परफॉर्मरवर डिपेंड करते. जसं आता मी महिला असल्यामुळे माझं असं असतं की मी महिलांचे विषय जास्त मांडण्याचा प्रयत्न करते आणि ज्याला जसे अनुभव आले तो तशा पद्धतीचं मांडतो. एक शहरी मुलगा त्याचे अनुभव मांडतो. आता मी जे माझे अनुभव आहे, शेती आहे, आपलं विदर्भ आहे, महिला आहे, इथले इश्यूज आहेत, हे मांडण्याचा मी प्रयत्न करते. तर तो परफॉर्मर ना त्याच्या एरियाची गोष्ट सांगण्याचा प्रयत्न करतो, कारण ते अनुभव कुठे ना कुठे ना रिअल पण असतात. त्यामुळे एक 70% रिअल असतात, 30% ते थोडंसं रंगवून सांगतात. आणि म्हणूनच ते जे मी तुम्हाला सांगितलं की FGHR जे होते फंड फॉर ग्लोबल ह्युमन राईट्स यांनी हाच प्रयत्न केला की हे शहरांपर्यंतच मर्यादित नको राहिला. आपल्याला सगळ्यांच्या स्टोरीज महत्वाच्या आहे, आपल्याला खेड्यातल्याही लोकांच्या स्टोरीज महत्वाच्या आहे, त्यांचंही जीवन तेवढंच ऐकलं पाहिजे आणि प्रत्येकाला स्टेज मिळणंही गरजेचं आहे ना, तर तो कलाकार पुढे येईल. तर इतकं छान तुम्ही या स्टँडअप कॉमेडी या कलाक्षेत्राबद्दल सांगत आहात. तर आणि कसं आहे ना, थेट प्रेक्षकांसमोर उत्स्फूर्तपणे विनोद करणे हाच एक प्रकार झाला. तर आता दर्शकही उत्सुक असतील एक झलक पाहायला. पाहूया ना एक झलक. सावित्रीबाई फुले स्वतः, मला तर विश्वासच नाही होत राहिला. हो, मीच आहे. हॅपी बर्थडे. थँक्यू सो मच. किती वाजता बाळ, तू घरी कशी? मी घरीच असतो. शिक्षण घेतलंस? नाही, मी शिकली आहो ना, मी BA आहो. अरे वा, मग इतकं BA शिक्षण घेतलं असून सुद्धा घरी कशी काय? हो, मग कसं मी जॉबवर होती, पण मग यायनं म्हणलं का होते म्हणे आपल्या पगारात दोघांचं, तर काय म्हणे मग मी सोडून दिला. पण मी सुशिक्षित हाव काही. ओ,
तर हा निर्णय तुझा होता की तुझ्या नवऱ्याचा होता? यायचा होता मनात तसा. पोरींनो, मी तुम्हाला उच्च शिक्षण यासाठी नाही दिलं की तुम्ही डिग्र्या घरावर टांगून कांदे कापत बसावे. शिक्षण यासाठी दिलं, त्या शिक्षणाने तुम्ही स्वतःची आणि पूर्ण परिवाराची आणि देशाची प्रगती करा. लक्षात ठेवा, नुसतं डिग्र्या घेणं हे शिक्षण नव्हे, तर स्वतःसाठी लढणं, स्वतःच्या बुद्धिमत्तेचा विकास करणं, स्वतःच्या आणि दुसऱ्यांच्या हक्कांसाठी लढणं, याला खरं शिक्षण म्हणतात. कुठे गेले? मी म्हणलं मी उद्यापासून जॉब पाहणं सुरू करणार आहो. पैशाची गोष्ट नाही आहे, पण माया काही आत्मसन्मान आहे का नाही आहे? तर नेहाताई, अगदी शाब्दिक विनोद कसा असावा हे तुमच्याकडून शिकायला पाहिजे. प्रत्येक वाक्यात हसवल्या गेलेलं आहे आणि हे अवघड काम आहे, कठीण काम आहे. हसवणं कठीण असतं. तर हा तर एक प्रकार झाला की विनोद तुम्ही त्या वाक्यात कसं ठेवता, कसं मांडता. तर यासाठी उत्तम स्क्रिप्ट, दर्जेदार लिखाण असणं गरजेचं आहे. तर स्क्रिप्ट पण तुम्हीच लिहिता? हो हो हो, माझी स्क्रिप्ट मीच लिहिते. तर काय काय विचारात घेता मुद्दे मग तुम्ही? कसं तो विनोद पेरता त्या वाक्यांमध्ये? माझं असं आहे ना की माझी स्टाईल अशी आहे की मी पहिले पाहते की काय आहे प्रोग्राम, नाही का. जसं आता जानेवारी महिना सुरू आहे, तर मी विचार केला की आता जस्ट सावित्रीबाई फुले यांची जयंती झाली, बरोबर आहे. तर तो एक गंभीर विषय आहे. सावित्रीबाई फुले हा गंभीर विषय आहे, पण तेवढाच महत्वाचा विषय आहे, नाही का. मुलींच्या शिक्षणासाठी त्या एवढ्या लढल्या, पण त्याच्यात कॉमेडीत कसं सांगाल तुम्ही? कारण का मला एक संदेश द्यायचा होता की शिक्षण जे आहे हे फक्त कागदोपत्री नसावं, हे डोक्यातून शिक्षण असावं. की तुम्ही तुमच्या विषयांसाठी लढल्या पाहिजे, तुम्ही तुमच्या राईट्ससाठी लढल्या पाहिजे, म्हणजे मुलींना, नाही का. तर हे मला सांगायचं होतं. तर मग मी थोडा, माझी स्टाईल अशी आहे की मी पहिले ठरवते की अच्छा हा विषय सावित्रीबाई फुले, मग विचार करते काय बनवू. तर मग मी पेन पेपर घेऊन बसते आणि थोडा करते त्याच्यावर खदड आणि विचार करते की काय बनवायला पाहिजे. मग त्याच्यातून थोडंसं येते, कधी कधी नाही पण येत, असं आहे. हाही प्रवास पुढे जाणून घेऊया, पण ब्रेकची वेळ झाली. हा नक्की. दर्शक हो, कला क्षेत्रात माहीर असलेल्या नेहाताईंशी पुढेही गप्पा चालूच राहणार आहे. वेळ झाली आहे एका छोट्याशा विश्रांतीची. भेटूया या विश्रांतीनंतर. दर्शक हो, या छोट्याशा विश्रांतीनंतर कार्यक्रमात पुन्हा एकदा स्वागत. कॉमेडियन नेहा ठोंबरे यांच्याशी आपण गप्पा मारत आहोत आणि त्यांच्या कलेचा पुढचा प्रवास जाणून घेण्यासाठी तुम्ही उत्सुक आहात. तर विचारूया प्रश्न. नेहाताई, आपण ब्रेकवर जाण्याआधी थोडंसं लिखाणाबद्दल बोलत होतो की उत्तम दर्जेदार लिखाण कसं असायला हवं, कसा विनोद पेरायला हवा, आणि मुळातच तुमच्याकडे विनोद बुद्धी असल्यामुळे तुम्हाला हे सुचतंही. तर मग विषय कसे निवडता तुम्ही? तर मी ना करंट अफेअर वरती व्हिडिओज बनवते मोस्टली, की काय सध्या न्यूजमध्ये आहे. तर त्या हिशोबाने पण बनवते, सुचलं पण पाहिजे पण त्या हिशोबाने पण बनवते. जसं आता G20 विदर्भामध्ये होतं, नागपूरमध्ये G20 होतं, तर त्या विषयक व्हिडिओज, जसं रातोरात झाडं उगले इथे नागपुरात खूप ठिकाणी, तर असं काहीतरी थोडंसं सामाजिक किंवा कुठे जर प्रकाश देण्याची गरज असेल, ॲज अ महिला म्हणून जर का माझं काही म्हणणं असेल किंवा ॲज अ यूथ म्हणून काही माझं म्हणणं असेल, तर सामाजिक विषयांवरती पण व्हिडिओज बनवते. तर अशा पद्धतीने मी विषय असे चूज करते की ज्याने ना काहीतरी समाजाला आपण देऊ शकलो पाहिजे. असं नाही की नुसतं कॉमेडी एक संदेश जायला हवा. हा म्हणजे संदेश सुद्धा आणि त्याच्यामध्ये कॉमेडी सुद्धा, असा माझा नेहमीच प्रयत्न असतो. आणि हे माझ्या ऑडियन्सलाही माहिती आहे की ही व्हिडिओज बनवत आहे म्हणजे याच्यात कॉमेडी सोबत काहीतरी एक चिमटा घेईल ही एखाद्या विषयाचा. म्हणूनच ठोंबरेबाई आमच्या आवडीच्या आहेत असं म्हणायला हरकत नाही. असा माझा प्रयत्न असतो. बरोबर. बरं, लिखाण तर उत्तम हवंच, दर्जेदार हवंच, काही वादच नाही. पण जसं आता तुम्ही स्टँडअप कॉमेडी हा शो जेव्हा सादर करता, तर एकपात्री प्रयोगासारखंच झालं ना ते. तर ठराविक वेळेत हे स्क्रिप्ट बसवणं, त्याच्यामध्ये पाठांतर तर आलंच, शिवाय संवाद फेक, बोलण्याची ढब, बॉडी लँग्वेज, म्हणजे अशा अनेक गोष्टींचा विचार तुम्हाला करावा लागतो. मग याचा अभ्यास, सराव कसा करता? जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की थोडंसं तर ट्रेनिंग झालं तसं, पण असं नाही आहे की जर कोणी नवोदित स्टँडअप कॉमेडियन हा व्हिडिओ पाहत असेल तर याचा अर्थ असा नका घेऊ तुम्ही की ट्रेनिंग केलं म्हणूनच होऊ शकतं, असं नाही आहे. हे बेसिक आहे. थोडंसं केलं तर समजतं आपल्याला की माईक मध्ये किती लांब उभं राहायचं किंवा कसे पंचेस लँड होतील, हे प्रॅक्टिसवाली आर्ट फॉर्म आहे. तुम्ही एकांतात थोडंसं करू शकता पाठांतर, पण मोर ऑफ असं आहे की ऑडियन्स कसा रिस्पॉन्स करेल. होऊ शकते मला फनी वाटत आहे
पण नाही वाटला पुढच्याला तर अशी गोष्ट आहे ना. त्याच्यामुळे हे करून पाहण्याची कला जास्त आहे. तर जितकं जास्त आपण त्याला ऑडियन्स समोर करून पाहू तेवढा जास्त त्याचा सराव होईल. कारण लक्षात ठेवणे खूप गरजेचं आहे ना, वेळेवर विसरायला नको. बिलकुल. आणि तेच शब्द तोच पंच बरोबर निघणंही आवश्यक आहे. आणि त्याच्यावर त्यांना हसा यायला पाहिजे ऑडियन्सला. आणि खूपदा असं पण होतं की वेगवेगळ्या एरियाच्या ऑडियन्सला वेगवेगळ्या पद्धतीच्या गोष्टींवर हसायला येतं. म्हणजे शेतीतले जोक्स पुण्यात मुंबईत नाही चालत, पुण्या मुंबईच्या मेट्रोवाले जोक्स किंवा तिथल्या लोकलचे जोक्स नागपुरात नाही चालत. म्हणजे ते रिलेटेबिलिटी महत्वाची असते. स्टँडअप कॉमेडीमध्ये खूप महत्वाची आहे की रिलेट तर झालं पाहिजे. तुम्ही एखादा अमेरिकन येईल नागपूरमध्ये शो करेल, आपल्याला रिलेट तर झालं पाहिजे त्याचे विषय, असं असते. म्हणजे एका विनोदी कलाकारामध्ये किती गुण हवेत, त्याला चारी बाजूनी ज्ञान हवं की कुठल्या क्षेत्रात काय गोष्टी चालतात, कसं आपण प्रेक्षकांपर्यंत पोहोचू शकू, काय त्यांना देऊ शकू, या अनुषंगाने तुम्ही आपला अभ्यास करता. बरं, या कला प्रकारात एक पंचलाईन हाही एक महत्वाचा भाग असतो. खूपच महत्त्वाचा. काय हा प्रकार आहे? पंचलाईन तर आहे की प्रत्येकच तुम्ही जे काही वाक्य बोलले त्याच्या एंडमध्ये काहीतरी ते पंच असलाच पाहिजे त्याच्यामध्ये. हेच स्टँडअप कॉमेडीचं वैशिष्ट्य म्हणू शकतो आपण. नाटक आणि एक पात्री नाटक आणि स्टँडअप कॉमेडी याच्यातला फरक हाच आहे की तुमची प्रत्येक लाईन ही पंच असलीच पाहिजे. म्हणजे बेसिकली तुम्हाला हसवायचंच आहे. मग तुम्हाला ते सोशल म्हणा की तुम्ही मग कसाही पद्धतीचा विषय निवडा, पण हसणे हे महत्वाचं आहे की ते फनी असलं पाहिजे. मग ते तुमचं कौशल्य आहे की तुम्ही सोशल विषयावरती बोलून जर हसवू शकत असाल तर अजूनच बेस्ट. ते महत्वाचं. तर मग आजपर्यंत अशा किती पंचलाईन तुमच्या कामात आल्या आहेत, एखादी सांगता येईल का? पंचलाईनचं तर असं आहे की ते पंच आहे, वेळेवर सुचले तर चांगलंच आहे, नाहीतर आपण थोडं प्रिपेअर करून जातो. असं. बरोबर. बरं, आता हा एक भाग झाला तुमच्या स्टँडअप कॉमेडी कलाक्षेत्राचा, पण जोपर्यंत तुम्हाला स्टेज मिळत नाही तुम्ही तोपर्यंत समाजाच्या पुढे येऊ शकणार नाही ना. तर एका कलाकाराला स्टेज शोधण्यासाठी खूप संघर्ष करावा लागतो. तुमच्या बाबतीत कसा होता हा संघर्ष? तर माझं असं होतं की मी म्हटलं होतं ना, मी अभ्यास पण सोबत करत होती आणि मी कला पण सोबत जोपासत होती, म्हणजे नाटकांमध्ये काम करत होती. तर मला कुठेतरी ना असं होतं की वाव, मस्त वाटते स्टेजवरती, स्टेज पाहिजे. तर नाही मिळाला चान्स तरी पण मी जायची, लोकांची कलाकृती पाहायची, नाही का. त्याच्यामुळे पण अजून असं वाटायचं की अरे मी तिथे का नाही, मी इथे का आहे. त्याच्यामुळे अजून आग लागत गेली आतमध्ये. तर कधी संधी मिळाली, कधी नाही मिळाली, पण प्रॅक्टिस करत राहिलं पाहिजे त्याच्यासाठी. आणि ओपन माईक आजकाल खूप फेमस आहे जिकडे तिकडे, की तुम्ही खूप ठिकाणी ओपन माईक्स होतात, त्याच्यामध्ये जाऊन आपण परफॉर्म करू शकतो. किंवा असंच फ्रेंड सर्कलमध्येही आपण 4-5 फ्रेंड्स भेटलोय तर त्यामध्ये परफॉर्म करू शकतो. तर परफॉर्म करत राहिलं पाहिजे, प्रॅक्टिसमध्ये राहिलं पाहिजे. बरोबर. आणि या एक क्षेत्रामध्ये मुली यायला लागल्या आहेत, पुरुष तर येतातच. तर काय तुम्हाला तफावत जाणवली? खूप तफावत आहे. ॲज अ महिला कमेडियन म्हणून खूप वेगळा अनुभव असतो. कारण का मेन म्हणजे तर एक तर ते महिला कमेडियन असतात आणि मुली म्हटलं की महिला कमेडियनवर कोणी हसत नाही सहजासहजी. तुम्ही आता पाहाल की आपल्या फिल्म इंडस्ट्रीमध्ये पण विमेन कमेडियन्स खूपच कमी आहेत. तुम्ही मेल म्हणा, तुम्हाला पटापट आठवतील, जॉनी लिव्हर हे ते. पण महिला कमेडियन म्हणाल तर तुम्हाला एखादीच कोणीतरी आठवेल. आणि आपल्या समाजात तर असं आहे की बाई आणि हसवणारी बाई तर सून म्हणून कोणालाच पाहिजे नाही राहत. तर त्याच्यामध्ये सोशल पण खूप जास्ती गोष्टी असतात की बाई त्याच्यातल्या त्यात हसवणारी बाई नाही बापा, आम्हाला नाही पाहिजे अशासारखं, कशाला करताय हे सगळ्या गोष्टी. तर त्याच्यामुळे ना खूपदा असं होतं ना की स्टेजवर मुलगी असली का हसत नाही पोरं सहजासहजी, बॉईज लोक. टिंगल उडवणं वेगळ्या गोष्ट आहे, पण हसणं जोकवरती नॅचरली हे थोडंसं वेगळं आहे. त्यामुळे ते एक गोष्ट खूपदा होते की जे जेंट्स लोकांना खूप इझिली मिळते. माझ्यासोबतचे जे मेल कॉमिक्स आहेत त्यांच्यासोबत कधी आपण कुठे गेलो, परफॉर्म केलं तर असंच अरे दोस्त यार मध्ये म्हणून नाही का लोक हसून देतात. पण मुलगी गेली का थोडंसं गंभीरवालं वातावरण होतं, कारण एक्सपेक्ट नाही करत ते की मुली हसवू शकतील म्हणून. तर एक तर ती गोष्ट आहे. त्यानंतर मुलीचे अनुभव आपण तिथे सांगत असतो, तर त्याला किती रिस्पॉन्स मिळतो याचा जरा डाऊटच असतो. तर आपण आपल्या भाऊ बहिणीच्याच गोष्टी सांगतो किंवा आपल्या महिलाचाच प्रवास सांगतो. तर अशा पद्धतीचा एक महिलाचा जो प्रवास असतो कमेडियन म्हणून पण हा थोडा कठीण असतोच तिच्या मेल कम्पेअर टू मेल मधून. कारण का ऑडियन्स जे आहे ना ते रिसेप्टिव्ह नसते. पण मग करत गेलं, जसं आता मी आता जाते तर एक आता मला कळलंय की नाही ते एक्सेप्टेड आहे म्हणून त्यांना थोडीशी माझी स्टाईल माहीत झालेली आहे. पण कळायलाही बराच त्याच्यात मुरावं लागलं तुम्हाला. हो. तर सुरुवातीचा पिरियड असा होता की शो चांगला नाही जायचा तर खूप वाईट वाटायचं की अरे
का बरं असं, की वाईट वाटायचं, एक समाधान नव्हतं वाटत की मे बी मी चांगली नाही आहे का. मग त्यामुळे अजून मुलींमध्ये न्यूनगंड आपल्या मनात नाही का, की अरे आपला शो चांगला नाही झाला, मे बी मी चांगली नसेल तेवढी असं वगैरे. पण ते तसं नाही आहे. हे थोडंसं सोशली जे आहे ना, महिलांना ते पाहूच शकत नाही त्या रूपामध्ये की महिला कॉमेडियन कशी असू शकते अशासारखं. पण आपल्यासारख्या कलाकारांनीच आता हे चित्र बदललंय ना, समाजाचा दृष्टिकोन बराच बदललेला आहे या क्षेत्रात. आता मुली सुद्धा खूप यायला लागलेल्या आहेत. मी तुम्हाला आधीच सांगत होती की सुरुवातीला अशा पद्धतीचा एक फेज होता, पण आता भरपूर मुली ऍज अ कॉमेडियन म्हणून पुढे आलेल्या आहेत. त्याच्यामुळे थोडं नॉर्मलाइज होत आहे हा स्टेज सुद्धा. पण मग मुलगी तरी पण जेव्हा जाते तर तिचं थोडंसं मुलापेक्षा तिला थोडे जास्त एफर्ट्स घ्यावे लागतात याच्यामध्ये. तर नेहाती आतापर्यंत किती स्टँडअप कॉमेडी शोज केलेत तुम्ही? मी तर खूप केले. म्हणजे लॉकडाऊनच्या आधी जे आहे तेव्हा म्हणजे 50+ झालेच असतील. बरं, कमीत कमी सांगत आहे. आणि पहिला एखादा एक शो तो जो कधी पण प्रत्येकाच्याच लक्षात राहतो, कुठली पहिली गोष्ट, तर तो काय होता अनुभव? तर ते जसं मी तुम्हाला सांगितलं की मी एका रेडिओ स्टेशनला परफॉर्म केलं, कॉम्पिटिशन होती तिथे, आणि मला अजिबात वाटलं नाही की मी जे परफॉर्म करेल त्याला एवढा रिस्पॉन्स मिळेल. मी अशीच गेली, जसं मी तुम्हाला सांगितलं की मी स्ट्रगलर होती, कलेसाठी प्रयत्न करत होती की मी माझ्या अंदरचा कलाकार जिवंत ठेवायला हवा असा. नाटकांमध्ये कोणी घेत नव्हतं भाषेमुळे. म्हणजे मी जेव्हा पुण्या मुंबईत होती, शुद्ध भाषा त्यांना पाहिजे होती. माझ्या भाषेत वराडी स्लँग होता, वराडी निघत होती माझ्या तोंडून, ते त्यांना पाहिजे नव्हती. मला विचार यायचा की नाटकामध्ये सगळेच जण एकाच एरियातले कसे राहू शकतात, कोणी नागपूरचाही येऊ शकते ना, असंही होऊ शकते ना. तर मग इथे जेव्हा मी वराडीत परफॉर्म केला आणि जो मी ऑडियन्सचा रिस्पॉन्स पाहिला, वाव म्हटलं हे काय आहे, हे एवढं खतरनाक रिस्पॉन्स, अगदी गदगद झालं हा वराडी भाषेसाठी. आणि मग मी ते कॉम्पिटिशनच जिंकली. तेव्हा मला असं वाटलं यार नाही, म्हणजे मी एवढे वर्ष जे मला वाटत होतं की नाही यार आपल्याला भाषा बदलायला पाहिजे, की आपल्याला भाषा शुद्ध करायला पाहिजे का, तर त्याची काहीच गरज नाहीये. मी चुकीच्या ऑडियन्स समोर परफॉर्म करत होते असं मला वाटत होतं. बरोबर. आणि एक खऱ्या कलाकाराचं हेच कौतुक आहे ना, जो आपल्यातील कला जशी आहे तशी प्रेक्षकांसमोर सादर करतो आणि त्यात नाव कमवतो. आणि यात तुम्ही माहिर झालेले आहात. नेहाती ब्रेकची वेळ झालेली आहे. दर्शक हो, कार्यक्रमात घेऊया एक ब्रेक. भेटूया या ब्रेक नंतर. दर्शक हो, या छोट्याशा ब्रेकनंतर कार्यक्रमात स्वागत. हास्य सुखकर जीवनाचा मार्ग या शीर्षकाअंतर्गत स्टँडअप कॉमेडियन नेहा ठोंबरे यांच्याशी आपण मनमोकळ्या गप्पा मारत आहोत. या गप्पा आता पुढे चालू करूया. नेहाताई, आतापर्यंत आपण स्टँडअप कॉमेडी या प्रकाराबद्दल तुमच्याकडून जाणून घेतलं आम्ही. आता तुम्ही व्हिडिओ देखील खूप बनवलेले आहेत, जे तुम्ही इंस्टाग्रामवर, यूट्यूबवर अपलोड केले, आणि त्यानुसार तुमची खरी ओळख समाजापुढे आलेली आहे. तर विविध गेटअपमधले आणि वऱ्हाडी भाषेतले अशा ठोंबरेबाई अगदी प्रसिद्ध झालेल्या आहेत. तर मग हा व्हिडिओ बनवावेत, हे कसं सुचलं आणि हा प्रवास कसा सुरू झाला? हो, तर स्टँडअप कॉमेडी लॉकडाऊनपर्यंत चालली आणि मग आला लॉकडाऊन. मग लॉकडाऊन आल्यावर फिजिकल शोज बंद झाले. त्यानंतर ॲज अ कलाकार मला असं वाटत होतं, मी घरी होती, काय करावं काही तर करावं. अंदर किडे होते ते बाहेर निघण्यासाठी वळवळ करत होते. तर मग मी विचार केला की असंच मोबाईलमध्ये बघूया बनवून. आणि त्याच दरम्यान भाडीपा जी कंपनी होती ज्यांच्यासोबत आम्ही स्टँडअपचे शोज केले, तर त्यांनी ना माझा एक असाच व्हिडिओ मागितला मला बनवून. मी तो त्यांना दिला आणि तो त्यांनी भारत गणेशपुरे सरांसोबत मिक्स केला आणि तो चांगलाच व्हायरल झाला व्हिडिओ. तर मला थोडी आयडिया आली की अरे हे एवढं सोपी आहे, कारण नाटकाचा बेस होताच. तर मग मी काय केलं की मी स्वतःच्याच मोबाईलने 2-3 कॅरेक्टरचे व्हिडिओ करायला लागली आणि मिक्स करायला लागली. त्याच्यासाठी थोडंसं एडिटिंग शिकले मी ऑनलाईनच. आणि माझा 3रा-4थाच व्हिडिओ जो आहे शेतातल्या वाटण्या, तो खूप व्हायरल झाला, एकदम भयंकर व्हायरल, की 8 दिवसात माझे 500 सबस्क्रायबर होते युट्यूबवर, ते डायरेक्ट 25,000 झाले. वा वा. तर आणि फोन यायला लागले सगळीकडनं. काही IPS IAS लोकांचे पण फोन आले जे विदर्भातले होते, की त्यांच्या ग्रुपवर तो व्हिडिओ गेला आणि त्यांना खूप आनंद आहे की वऱ्हाडी भाषेबद्दल कोणीतरी पुढाकार घेतला किंवा व्हिडिओज बनवत आहेत. तर असे खूप मला फॉरेनहून पण फोन यायला लागले, मेसेजेस यायला लागले. काय होत आहे मला कळलंच नाही त्या लॉकडाऊन पिरियडमध्ये. तर असा हा सगळ्यात मोठा पहिला ब्रेक थ्रू होता, थ्रू व्हिडिओज. बरोबर. मग तुम्ही म्हणाले एडिटिंग तुम्हीच करता, रेकॉर्डिंग तुम्हीच करता, मग हे कसं शिकल्या की कसं आपोआप येत गेलं? नाही, तेच मी आपोआपच म्हणजे मोबाईल सोबत खेळत गेली की कसं करायचं. लॉकडाऊन होतच, बंदच होतो आपण सगळे आपल्या घरात, त्यामुळे मग मी एडिटिंग शिकली ऑनलाईन.
आणि एडिटिंग सोबत सोबत थोडंसं साऊंड कसं टाकायचं, रोज शिकत गेली, बनवत गेली, शिकत गेली, बनवत गेली, असंच करत गेली आणि प्रत्येक व्हिडिओज मध्ये थोडं थोडं इम्प्रूव्ह करत गेली. तर अशा पद्धतीने तो प्रवास सुरू झाला. कारण तुमच्या वेगवेगळ्या भूमिका असतात ना एवढ्या, कारण एक वेळ असते ना त्या व्हिडिओची पण बनवण्याची, एक तेवढ्या टाइम लिमिटमध्ये तो व्हिडिओ बनवावा लागतो. त्याच्यात तुम्ही 3-4 वेशभूषा केलेल्या भूमिका साकारता, अवघड असेल हे खरं. नाही, आता मी ते थोडंसं 1 व्हिडिओ पर इम्प्रूव्हमेंट, एका व्हिडिओमध्ये एक इम्प्रूव्हमेंट असं करत 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 थोडं 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 शिकत गेली, बनवत गेली. तर असं करते आणि तेव्हापासून आतापर्यंत मी एकटीच करत आहे. सध्या कोणतीच टीम नाही आहे. तर तेव्हा पण सोलो करायची, आता पण सोलो. वेगवेगळे आवाज काढणं आणि ठुमरेबाई आपल्या वेगळ्या लहजामध्ये बोलतायत, ऐकायलाही छान वाटतं. आणि पाण्यात उडी घेतल्यावर पोहता येतं असं म्हणतात ना, तशाच प्रकारे तुम्ही एडिटिंग वगैरे करायला शिकत गेल्या. तर आता ही वऱ्हाडी भाषा म्हणजे सगळ्यांच्या जिव्हाळ्याची, जवळची आहे अगदी. ऐकायला खूप छान वाटते. अर्थात बोलायला ती कठीण आहे, पण आम्हाला रसिक श्रोत्यांना, दर्शकांना ऐकायला खूप छान वाटतं. तर आता इतकं बोलतोय तर वऱ्हाडी भाषेमध्ये एखादा प्रसंग होऊन जाऊ द्या ना. कसं आहे ना की विदर्भातल्या लोकांचा सर्वात मोठा, जर तुम्ही कुठच्या आहे, तुम्ही मराठवाड्याच्या आहे, विदर्भातल्या? मी विदर्भातली. अच्छा, विदर्भातल्याच आहे. तर आता तुम्ही महाराष्ट्राचा जर मॅप पाहाल तर विदर्भाच्या जस्ट बाजूला आहे मराठवाडा, बरोबर आहे. तर आपले विदर्भातल्या लोकांचे वऱ्हाडीचे, आपल्या इंग्रजीचे मोठे वांदे, पण इंग्रजी चांगली व्हावी म्हणून आदर्श म्हणून आपण आपल्या नेबरकडे पाहत असतो ना. तर आपला नेबर कोणतं? मराठवाडा. आता त्याच्याकडून इंग्रजी शिकवतो, त्याचेच इंग्रजीचे मोठे वांदे आहे. पोरीकडे तर मोठ्या कॉन्फिडन्सनं पाहते आणि स्वतःच 2 मिनिटं विचार करते, इज लव, एम लव का आर लव. पोरीला वाटते हा काय माझ्याकडे पाहून राहिला, ते त्याच्या कनपटात देते आणि निघून जाते. बरं, तशीच तुटकी फुटकी इंग्रजी घेऊन आपण जातो कुठं? मुंबई नाही तर पुणे. मुंबईला गेली आणि गेल्या गेल्या मला भेटली नाईट शिफ्ट. आणि आपण पाहिले तर विदर्भातले लोक रात्री 10 वाजले का आपल्या माना लागते डोलाले. तर मी गेली आणि मी विचार केला का आजकाल कोणी काही पायऱ्याचा वापर करत नाही. मी गेली आणि पायऱ्यावर जाऊन पसरली. थोड्या वेळात माझी एक मैत्रीण आली, मला म्हणते कशी, एक्सक्यूज मी, वेअर इज रेस्ट रूम? मी म्हटलं बाई मी तर इथंच रेस्ट करून राहिली, बाकीच्या पोरी टेबलावर करून राहिल्या आणि उरल्या सुरल्या गाडीत करून राहिल्या, तुला बसा असेल तर बस बापा इथं. हे म्हणते आय मीन बाथरूम. मी म्हणलं सारखी जाय ना तिकडं होय. अशा पद्धतीचे अनुभव होते. आणि किती छान ना तो एक लहजा, ते शब्द आणि वाक्यात तो विनोद तुम्ही पेरलेला आणि अगदी हसायलाच आलं. आणि इतका तुमची जेव्हा मुलाखत घ्यायचा मला चान्स आला तर मी म्हटलं आता मुलाखतीत खूप हसल्या जाणार नेहाताईंसोबत गप्पा मारताना. आणि तसंच होतंय. दर्शकही खूप उत्सुक आहेत आपली ही मुलाखत बघायला आणि बघत आहेत, त्यांनाही आवडतंय. तर अशा रीतीने तुम्ही व्हिडिओ बनवणं, स्टँडअप कॉमेडी या याच्यात अगदी माहिर झाल्या आणि पुढे एक एक पाऊल टाकतच गेल्या. बरं, आता कॉमेडी हे एक मनोरंजनाचं असं साधन आहे ना की अगदी लोकांच्या मनापर्यंत ते एकदम भिडतं. मग त्यानुसार मग तुम्ही कॉमेडी पण विषय घेता आणि संवेदनशील विषय सुद्धा हाताळता. कुठल्याही गंभीर विषयाला विनोदाची थोडीशी झालर दिली की तो आपलासा वाटतो. आणि कुठले विचार लोकांच्या मनावर बिंबवायचे जरी असले तरी विनोद हे माध्यम फार छान येतं, उपयोगात येतं. तर तुम्ही स्क्रिप्टमध्ये मग सामाजिक विषय हाताळता का? हो, माझे तर 90% विषय सामाजिकच असतात. मी खूप व्हिडिओज शेतकरी यांच्याबद्दल खूप व्हिडिओज बनवते. त्यानंतर प्रदूषण यावरती खूप व्हिडिओज बनवते. तर जे मला असं वाटतं आजच्या युथला ते थोडंसं माहिती पाहिजे किंवा ह्या विषयावर बोललं गेलं पाहिजे, जसं प्रदूषण आहे, तर मग मी बनवते. मग जरी मला काही नाही सुचलं तर मी विचार करते 2-3 दिवस काय बनवू, इकडून तिकडून अजून पण विचार करते, पण मी बनवते. मी ठरवते की नाही प्रदूषणावर बोलावं लागेल. दिवाळी आलेली आहे, खूप फटाके फुटत आहे, पण न्यूजपेपरमध्ये खूप लिहून येत आहे की एवढं वाढलं तेवढं वाढलं प्रदूषण, आपण बोललं पाहिजे. आता हे होतं, संक्रांत होतं आणि खूप दुर्घटना घडतात नायलॉन मांजामुळे. तर NMC सोबत कोलॅबोरेशन केलं, त्यांच्यासोबत व्हिडिओ बनवला नायलॉन विरोधात की नका वापरू म्हणून, ताकी कमीत कमी ऍक्सिडेंट्स व्हावेत. तर त्या पद्धतीचे व्हिडिओज बनवते. बरोबर, म्हणजे आपल्या विनोदाच्या माध्यमातून जनता ऐकती आहे, ही किती चांगली गोष्ट आहे. म्हणजे एक सामाजिक कार्य सुद्धा या कलेच्या माध्यमातून होते आणि शेअर होतात. मला खूप आश्चर्य वाटतं खूपदा की असं वाटत असेल की नाही का एवढा सिरियस विषयाला व्हिडिओ बनवल्यानंतर त्या व्हिडिओचं काय होतं. लोक उत्स्फूर्तपणे शेअर करतात, लोक मेसेज करतात की ताई मागच्या वर्षी माझा लहान भाऊ याच्यामध्ये वारला या नायलॉन मांजामुळे, तर तुम्ही थँक्यू की तुम्ही असा व्हिडिओ बनवला. तर तेव्हा असं वाटते की म्हणजे एक पावती भेटते की आपण काहीतरी चांगलं
काम करत आहे म्हणून. कारण आपल्याला माहित नसतं लोकांच्या घरात काय काय झालेलं असतं त्या गोष्टीमुळे. त्यामुळे मला असं वाटतं की नुसतीच कॉमेडी नको, काहीतरी सामाजिक संदेश दिला पाहिजे. बरोबर, खूप छान. बरं नेहाताई, कुठलाही प्रवास हा अडथळ्यांशिवाय पूर्ण होत नाही. मग वैयक्तिक आणि सामाजिक असे अडथळे तर खूप आले असतील तुम्हाला, आव्हानांचा सामना करावा लागला असेल. कोणकोणत्या अडचणी आल्या तुम्हाला? अडचणीची सुरुवात घरूनच करते की माझ्या आई वडिलांना माहितच नव्हतं मी काय करत आहे. कारण कोण समजवण, काय स्टँडअप कॉमेडी मलाच माहित नव्हतं, मी त्यांना काय सांगू, नाही का. आणि त्यांच्याजवळ होते ते बटनवाले फोन, त्यांना नाही माहित युट्यूब वगैरे काहीच. तर मी काही त्यांना सांगितलं नाही मी काय करत आहे. मी आपली रूम बंद करून देत होती, ते दुपारचे झोपायचे लॉकडाऊन मध्ये, आणि मी काहीतरी बनवत बसायची. जेव्हा मी व्हायरल झाली तेव्हा लोकांना फोन आले माझ्या वडिलांना की अरे दादा, वहिनी मस्त डान्स करून राहिल्या, पप्पा म्हणे हे कुठे डान्स करून राहिली, हे तर घरातच आहे. तर मग मी सांगितलं की मी व्हिडिओ बनवला, मग एखादा दाखवला, तर ते दोघं खूप हसले. कारण का त्यांच्याच कहाण्या होत्या, ते म्हणजे ठोंबरेबाई बनत आहे, तर लोकांना वाटलं की आई स्वतःची, आणि वडील म्हणजे ते, तर त्यांना खूप हसायला आलं. आणि थँक गॉड त्यांनी रागवलं नाही मला, आणि त्यांचा रिस्पॉन्स चांगला होता. तर पण मी खूप दिवस त्यांना काही सांगितलं नाही. पण त्याच्यानंतर त्यांना खूप फोन येत गेले. बघ आम्ही सांगत गेलो की अरे नेहा आहे, नेहा आहे. आताही मी जिथेही जाते मला लोक विचारते आई कुठे आहे, आई कुठे आहे, म्हणजे ते ठोंबरेबाई वाला कॅरेक्टर. मग मी सांगते की मीच आहे. तर हे ऐकून मग पुरुषांना मोठं वाईट वाटते की अरे यार हेच आहे का. तर अशा पद्धतीचे अनुभव हे एक झालं की मी घरी सांगितलं नव्हतं. मग सांगितलं नव्हतं. त्यानंतर मग टेक्निकल अडचण, जशा तुम्ही म्हणाला की हो तसा एक थोडासा प्रॉब्लेम येतो की बिंग अ मुलगी आपण घरातच बनवतो व्हिडिओ, खूप जास्त बाहेर हेल्प घेत नाही, त्याच्यामुळे कधी कधी टेक्निकली अडचण येते. बरोबर. मग नेहाताई, अडचणींवर मात करणं आणि पुढे जाणं हेच महत्वाचं आहे. म्हणजे सामान्य माणूस सुद्धा आपल्या जीवनात तेच काम करतो, आणि तुम्ही पण तेच केलेलं आहे. पुढील गप्पांच्या ओघाने माहिती जाणून घेणार आहोत, पण विश्रांतीची वेळ झाली आहे. दर्शक हो, कार्यक्रमात घेऊया एक छोटीशी विश्रांती. कुठेही जाऊ नका, पाहत राहा कार्यक्रम सखी सह्याद्री. दर्शक हो, या विश्रांतीनंतर सखी सह्याद्री या कार्यक्रमात पुन्हा एकदा अगदी मनापासून स्वागत. हास्य सुखकर जीवनाचा मार्ग या शीर्षकाअंतर्गत नेहाताईंशी मनमोकळ्या गप्पा आपल्या सुरूच आहेत. आणखीन उत्सुकता तुमची वाढली असेल की पुढील चर्चा काय ऐकायला मिळते, तर नेहाताईंकडे वळते मी. नेहाताई, अडथळे ब्रेकवर जाण्याआधी जे म्हटलं होतं मी की खूप तुम्हाला आलेत, तुम्ही जाण्याआधी एक अडथळ्याविषयी तुम्ही सांगितलेलं आहात, तर अजून काय मनामध्ये आहे जे तुम्हाला सांगायचं आहे? तर अडथळे एक असा पण एक आहे की जसं आपण खेड्यातून येतो तर तो पण थोडासा कधी कधी एक अडथळा होऊन जातो की तशा पद्धतीचं नेटवर्किंग फ्रेंड सर्कल आपलं नाही राहत. बरोबर. आपले फ्रेंड सर्कल खेड्यात राहत असल्यामुळे त्यांचे वेगळे अनुभव असतात. तर हेल्प जर का कोणती टेक्निकली पाहिजे असली, अपॉर्च्युनिटीज एक ते मिळत नाही. म्हणजे फर्टिलायझर जे पाहिजे असते झाडाला ते मिळत नाही चांगलं, त्याच्यामुळे थोडासा तिथे कधी कधी प्रॉब्लेम येतो. पण असेही अनुभव आहेत की मग ह्या सगळ्यांना मात करून आपण पुढे जातो. तर हेच आहे की ह्या सगळ्या गोष्टींना आपण करून पुढे जातो. मग कधी आता जसं हे सगळं तर झालं, आता वेगळा अडथळा असा की सून म्हणून, कॉमेडियन सून म्हणून खूपदा घरातल्या लोकांना पाहिजे नसते, सासवांना पाहिजे नसतात कॉमेडी सुना. तर हा एक थोडासा वेगळा सामाजिक अडथळा आहे की नाही बा आम्हाला नाही पाहिजे कॉमेडियन सून, आम्ही का हसत राहू का दिवसभर, आम्हाला वेगळ्या पद्धतीची पाहिजे. तर हे एक अशा पद्धतीचाही कधी कधी अनुभव येऊन जातो. बरोबर. आणि आता जसं घरच्यांचं प्रतिक्रिया तुम्ही मगाशी बोलल्यात की आई वडिलांना माहीत नव्हतं, मग तुम्ही त्यांना समजून सांगितलं आणि तुमचं कौतुकही त्यांनी भरपूर केलं. पण मग समाजाची काय प्रतिक्रिया होती यावर? समाजाची प्रतिक्रिया खूप छान होती, खूपच चांगला रिस्पॉन्स मला आला. पण कधी जर का कोणाला मॅच झाला एखादा व्हिडिओ तर त्यांच्याकडनं जरा नाराजी पण आली का तू आमच्यावर व्हिडिओ केला, थांब तू आता. पण ते तसं नसायचं. आपण आपल्याच मनाने कुठून तरी इन्स्पिरेशन घेऊन काहीतरी बनवतो, पण ते कुठेतरी भिडलं तर त्यांना वाटायचं नाही आमच्यावरच केला तू व्हिडिओ. मग थोडीशी नाराजी वगैरे कधी फॅमिलीमध्ये बोलून दाखवण्यात आली अशी तशी. पण मोस्टली तरी 99% खूपच चांगला अनुभव आला. बाया कुठे बाहेर भेटल्या तर सोडत नाही असा अनुभव आहे. कारण मुलींनी विनोद करू नये, ते प्रदर्शित करू नये अशी समाज भावना होती. पण आता चित्र बरंच बदललेलं आहे. पुरुष कला जगतात तुम्ही आपलं स्वतःचं स्थान निर्माण केलेलं आहे. आपल्या अगदी छान वऱ्हाडी भाषेत लहेजामध्ये तुम्ही पुढे जात आहात. तर जेव्हा तुमचे हे शोज, हे व्हिडिओज मुली बघतात तर खास करून मुलींच्या प्रतिक्रिया कशा असतात? मुलींच्या आणि बायांच्या प्रतिक्रिया इतक्या चांगल्या असतात की तू एकदम मनातलं बोलली बाई. आमच्याच मनात होतं असं. जसं मी ह्या काही कुप्रथा आहेत आपल्या समाजामध्ये की बायांनी स्वयंपाक बनवायचा
बनवावा, मग ते जॉब करो नाही तर काही करो, नाही का. बरोबर. पण मग मी माझ्या व्हिडिओज थ्रू थोडं असं सांगते की आपण जे डोमेस्टिक काम आहे ते पण अर्धे अर्धे हेल्प केली पाहिजे. एकदम अर्ध अर्ध तर काहीच होत नसते, पण माणसांनी पण हेल्प केली पाहिजे, पुरुषांनी सुद्धा घरातल्या कामांमध्ये. तर बायांचा त्याच्यावर इतका चांगला रिस्पॉन्स की एकदम मनातलं बोलली. आम्ही पण, आम्हालाही असंच वाटतं, मे बी त्यांच्याही मनात चालू असेल पण बोलल्या नसतील, पण तो व्हिडिओ आला तर मग ते समर्थन देतात. तर खूप छान रिस्पॉन्स मला माझ्या महिला वर्गांकडून नेहमी मिळतो. तर खूप आनंद होतो मला. लाडक्या ठोंबरेबाई ही एक पावती मिळाली ना हो तुम्हाला, म्हणजे कलेचं जे एक समाधान मिळायला हवे ना कलाच्या रूपातून, ते तुम्हाला मिळालेलं आहे. बरं नेहाताई, तुम्ही नोकरी करता, शोज करता, व्हिडिओज बनवता, मग वेळेचं गणित केव्हा मांडता? तर सांगितल्याप्रमाणे मी जशी पहिलेपासूनच अभ्यास आणि कला हे सोबत सोबत केलं, तर आता अभ्यासाचं जे रूपांतरण आहे ते नोकरीने घेतलं आहे. तर मी आता नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीमध्ये सुपरिटेंडंट आहे. तर पहिलेपासून थोडा अभ्यास आणि कला सोबत करायची. आणि असं असतं ना की आपल्याला एखादी गोष्ट आवडली की मग आपण बहाणे नाही करत, झोकून देतो. आवडत नसली की मग आपले बहाणे रेडी असतात. आवडत असेल तर मग आपण इकडून तिकडून वेळ वाचवतो. तर त्यामुळे मग वेळ वाचवते कधी कधी. आणि खूपदा असं होते की काही प्रोग्राम्स मिस करावे लागतात. मग कोणाचं लग्न मिस होते, कोणाचं अजून काही मिस होते, तर थोडं ऍडजस्ट करावं लागतं. तर अशा पद्धतीने करते. बरोबर. आता कुठल्याही कला क्षेत्रात पुढे जायचं असेल तर घरच्यांचा पाठिंबा भरभक्कम हवा, तो कलाकार तिथपर्यंत पोहोचतो, कोणी असो तो. मग तुमच्याकडे कसा तुम्हाला घरच्याकडून पाठिंबा मिळाला? मित्रमैत्रिणी कसे सपोर्ट करतात? तर जेव्हा मी मुंबईमध्ये नाटकांमध्ये काम करायची, तर तेव्हा तर माझ्या आईवडिलांना भीती वाटायची. कारण का जे काही आपण ऐकतो मुंबईमध्ये मुली गेल्यानंतर की हे सिने क्षेत्र असं आहे तसं आहे, त्याची ते भीती होती, काळजीपोटीची भीती होती. तर तेव्हा तर ते लोक मला सपोर्ट नव्हते करत की नको नाटकांमध्ये वगैरे काम नको करू, अभ्यास कर, नोकरी कर. पण मग मी करत गेली, मी काही सांगितलंच नाही. मी ऐकलं एका पॉइंट नंतर मी सांगणंच बंद केलं. पण मी तालमीला जात होती, कारण मला माहित होतं की मी काही चुकीचं नाही करत आहे. तर ते माझ्यासाठी ते जरुरी होतं ऍज अ ह्युमन बिंग करणं. आणि तसं सेम मग ते जे व्हिडिओ आहेत, कारण मी काही चुकीचं करत नव्हती म्हणून. नंतर मग व्हिडिओ पण मग बनवल्यानंतर त्यांना माहीत पडले, तर त्यांचा रिस्पॉन्स चांगलाच होता. कारण का त्याच्यामध्ये वावगं काहीच नव्हतं, मी कधीच कोणतं असं चुकीचं काम नव्हतं केलं. आणि ते त्यांना याच्यासाठी नव्हतं सांगितलं कारण का ते समजलं नसतं त्यांना म्हणून. त्यामुळे घरच्यांचा सपोर्ट चांगला होता. नंतर जसं समजत गेलं, कारण आपण पाहिलं नाही ना की कसं असते म्हणून, आपल्याकडे तसा अनुभव नाहीये ना विदर्भामध्ये. पण कौतुकाचे शब्द कानावर येतात. हो, त्यांना आनंद होतो. खूपदा तर मी त्यांना शोजलाही घेऊन जाते, मग सांगते लोकांना वगैरे, तर त्यांना खूप आनंद होतो. ना. आणि त्या शो मध्ये मग त्या टाळ्यांचा कडकडाट, येऊन बोलके पुरस्कार, कौतुक करतात, ते खूप छान वाटत असेल. तर पहिले तेच खोलतात. काय कालच एका संक्रांतीच्या कार्यक्रमामध्ये गेली होती, साडी भेटली, आई खुश झाली, मला आनंद झाला. चला, छान 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 केवढी मोठी पावती झाली ही खरंच. आणि आई वडिलांचे आशीर्वाद, त्यांचा पाठिंबा हेच आपल्यासाठी खूप आहे. बरं नेहाताई, एका कलाकाराला नाविन्याचा ध्यास असतो, तो नवनवीन देण्याचा प्रयत्न करतो, कारण प्रेक्षकांनाही नवीन हवं असतं. त्या दृष्टीने तुम्ही काय प्रयत्न करता आहात? मला पण खूप साऱ्या कलागुणांना नाही का करणं आवडतं. जसं मी गाणं पण थोडंसं शिकली, क्लासिकल थोडंसंच शिकली मुंबईमध्ये असताना, आणि ते माझ्या कामात पण येतं मग आता कधी कधी. तर गाणं झालं, थोडासा डान्स झाला. तर मला ना सध्या आत्ता एकदम 2024 मध्ये मी शंकरपटला गेली होती एक गेस्ट म्हणून. तर मला ना आता ते बैलाची शर्यत शिकायची खूप इच्छा होत आहे. तर माझं नवीन जे सध्याचं जे लर्निंग आहे, तुम्ही जसं म्हणाले की कलाकार लोक अजून पण काही करत राहतात, तर मी आता ट्रेनिंग घेईन थोडं. आणि त्यातूनच मग आयडिया येते आणि मग ते विनोद रूपात मांडल्या जातं आणि नवीन स्क्रिप्ट तयार होतं. म्हणू शकतो की इकडे डोकं लावलं की ते इकडे पण हेल्प होतं. तर अशा सारखं. गप्पांमध्ये इतक्या लवकर ब्रेकची वेळ येते की कळत पण नाहीये, ब्रेकसाठी थांबावं लागेल. दर्शक हो, आपल्यातील कला, आपल्यातील कौशल्य हा व्यवसाय होऊ शकतो. कसं जाणून घेऊया या ब्रेक नंतर. भेटूया लगेचच. दर्शक हो, या ब्रेक नंतर कार्यक्रमात स्वागत. स्टँडअप कॉमेडी या कलाक्षेत्रात माहीर असलेल्या नेहाताईंशी आपण जाता जाता आणखीन काही मुद्द्यावर प्रकाश टाकूया. नेहाताई, आता आपल्यातील कौशल्य, आपल्यातील कला हा व्यवसायही होऊ शकतो, यात करिअर देखील केलं जातं, तर काय सांगाल? मला असं वाटतं ना की आता मोबाईलमुळे आणि खास करून इंटरनेटमुळे जी क्रांती आलेली आहे, असं पूर्णच इतिहासात कधी झालं नाही. बरोबर. त्यामुळे आता खूपच डेमोक्रॅटिकली वातावरण व्हिडिओ मार्फत
सिने क्षेत्रात तरी झालंय की तुमच्याकडे मोबाईल असेल आणि तुमच्याकडे थोडाही कोणता आर्ट असेल तर तुम्ही सरावाने ना स्वतःच तुम्ही ओपन करू शकता. तुम्ही स्वतःचं चॅनल ओपन करा, स्वतःचं रायटिंग करा, स्वतःची टीम घेऊन शूट करून स्वतःचे सिरियल्स बनवू शकता. त्यामुळे लोकांना जर थोडासाही इंटरेस्ट असेल तर याच्यामध्ये स्कोप आहे. आणि तुम्हाला सांगते की आता प्रमोशन्स जे हिरो हिरोईन्स करायचे ते थेट प्रमोशन्स आमच्याकडे सुद्धा येतात खूप साऱ्या ब्रँड्सचे. तर तुम्ही आज सुरुवात कराल तर 1-2 वर्षामध्ये अजून बेटर व्हाल त्या गोष्टीमध्ये. तर ज्यांनाही इंटरेस्ट असेल ना त्यांनी हा फ्री प्लॅटफॉर्म आहे मेन म्हणजे, त्यामुळे यामध्ये यावं आणि हळूहळू हळूहळू सगळं होईल. बरोबर, छान मार्गदर्शन केलं. म्हणजे ज्यांना या क्षेत्रात पाऊल टाकायचं आहे आणि खास करून मुलींनाही यायचं असेल तर मुली देखील या क्षेत्रात पुढे येऊ शकतात. बरं, आता नेहाताई, तुम्ही सतत इतक्या तुम्ही प्रसिद्ध झाले आहात की लाईक्स कमेंट्स मध्ये खेळत असता, फॉलोअर्सही तुमचे खूप आहे, तर कधी असं दडपण नाही येत का? कसं आहे ना की मी वर्किंग पण आहे, त्याच्यामुळे दडपण आलं का ऑफिसचं जास्त दडपण येते. इथलं तर ठीक आहे, पण कधी कधी असं वाटतं की आता जसं 3 वर्षापासून मी व्हिडिओ बनवत आहे, पण ॲज अ कलाकारच कधी कधी वाटते की याच्यापेक्षा अजून काय करू, का सिरियल बनवू का अजून काय करू. तर आपल्यालाच ॲज अ कलाकार कधी वाटतं की आता अजून काहीतरी लेवल 2 लेवल काही अजून लेवल अप केलं पाहिजे, असं आपणच आपल्याला दडपण देतो ॲज अ कलाकार. तेवढंच, बाकी एक्सटर्नल तर सगळं ठीक आहे. बरोबर. आणि आता इतका हा कलेचा तुमचा प्रवास आहे तर टाळ्यांचा कडकडाट हा तर एक बक्षीसरूपी प्रकार असतोच. बोलके पुरस्कार, येऊन भरभरून कौतुक करणं हाही एक पुरस्काराचा भाग आहे. या व्यतिरिक्त कोणते पुरस्कार मिळाले? या व्यतिरिक्त म्हणजे मला पर्सनली समाधानकारक जे वाटले ते असे की येणाऱ्या म्हणजे लास्ट इयरमध्येच डिसेंबर महिन्यामध्ये वगैरे द हिंदू जे न्यूजपेपर आहे इंग्लिश, त्यांची मॅगझिन आहे फ्रंटलाईन म्हणून, तर त्यामध्ये त्यांनी पूर्ण इंडियातल्या काही क्रिएटर्सबद्दल, निवडक क्रिएटर्सबद्दल लिहिलं. तर त्यामध्ये महाराष्ट्रामध्ये त्यांनी माझ्याचबद्दल लिहिलं होतं. तर ते एक मला छान वाटलं की आपण एक स्थान आपलं महाराष्ट्राचं तिथे नोंदवू शकलो. तर अशा काही ठिकाणी जेव्हा आपण महाराष्ट्राला रिप्रेझेंट करतो आहे तिथे एवढे कलाकार असल्यानंतर सुद्धा, तर मग थोडं असं वाटतं की छान. बरं, या कलेनी नेहाताईच्या जीवनावर काय प्रभाव टाकला आहे? जीवनावर खूप, मला असं वाटतं की सगळ्यात महत्त्वाचा प्रभाव म्हणजे की लोक, महिलांसाठी मी काही करू शकते आहे हा जो मी विचार करते, तर मला आनंद वाटतो की कुठलाही विचार असेल माझ्याकडे तर तो मी व्हिडिओ मार्फत एक बनवू शकते. काही असो, की शिक्षणाबद्दलचा असो, पोल्युशन बद्दलचा असो, तसं एक शस्त्र मला मिळालेलं आहे एखादं व्हिडिओचं की ज्याच्या मार्फत मी तो मग व्हिडिओ, तो विचार, तो माझ्यासाठी व्हिडिओ नाहीच आहे, तो माझ्यासाठी विचार आहे. मग तो विचार ऑनलाईन टाकते, मग त्याला जितके लोक बघत असतील तर मला वाटतं त्यातला एकही माणसाच्या मनात जर का तो पॉझिटिव्हली गेला तर मला पावती मिळाली, तर त्याचं समाधान आहे. खूप छान गोष्टीचं. आणि आता सध्या कसं धकाधकीचं जीवन झालेलं आहे, लोक हसरायलाच विसरायला लागले आहेत. हसणं असं कंजूशीसारखं व्हायला लागलेलं आहे. हे आता मुबलक प्रमाणात वाढायला हवं. तर हसणं हे आपल्या आयुष्यासाठी किती महत्वाचं आहे, याबद्दल काय सांगाल प्रेक्षकांना, दर्शकांना? खूप महत्वाचं आहे. आणि जर तुम्हाला हसायला येत नसेल तर तुम्ही मला पहा, माझं चॅनल पहा, मला पहा. आणि मला वाटतं आयुष्यात आहे काय दुसरं, जीवनात हसणंच आहे, तर हसायला पाहिजे, पोट भरून, फ्री आहे. कारण सकारात्मकता त्याच्यातून येते ना. आणि असे अनुभव जे खूप हसल्या गेलं आणि दाद मिळाली? दाद तर मला खूप वेगळ्या वेगळ्या पद्धतीने मिळत राहते. कधी चालत असली कारमधनं तर लोक थांबवतात रस्त्याच्या मध्ये की थांब 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 थांब, ते कारमध्येच असतात, अजून कुठे असतात, पण रस्त्यात येऊन आडवे होतात की थांब थांब थांब, अरे हो बाजूला तर या, आपल्या मागे ट्रॅफिक पुढे ट्रॅफिक. एकदा तर असं झालं, एवढूसा रोड होता गांधीबागला नागपूरमध्ये आणि खूपच ट्रॅफिक होतं. मी या साईडला, पुढची बाई दुसऱ्या साईडला, तिने पूर्ण, मी मास्क लावून होती तरी ओळखलं, थांब 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 थांब. बरं थांबली तर थांबली, तिच्याजवळ फोनही नाही, माझ्याच फोननी फोटो काढला, माझाच नंबर, तिने स्वतःचा नंबर दिला आणि मला पाठवायला लावला. आणि तिच्यासोबत 2 पोरही होते. म्हणजे एवढं बाया जे रिस्क घेऊन, तर हे प्रेम आहे महिलांचं आणि सगळ्यांचंच. तर मजा येते अशा पद्धतीचं. आणि कलाकाराला आणखीन काय हवं असतं? दर्शकांकडनं, प्रेक्षकांकडनं भरभरून कौतुकाचीच तर पावती म्हणजे प्रेम आहे. म्हणजे नेहाताई, तुम्ही शोजमधून येता, व्हिडिओतून येतात आणि सगळीकडे हास्य पसरवून जाता. आणि एक अशी ओळख किती समाधान देणारी आहे ना. आणि हसणं आयुष्यासाठी किती महत्वाचं आहे. जसं आनंदी राहण्यासाठी, लोकांना एकत्र आणण्यासाठी, आयुष्य थोडं रोचक बनवण्यासाठी विनोदाचं माध्यम हे खूप उत्तम आहे. ते तुम्हाला सापडलेलं आहे. तुमच्यासारखे कलाकार हसवतात, त्यामुळे अगदी प्रेक्षक वर्गही, चाहता वर्गही खुश असतो. त्यामुळे दर्शकांना जाता जाता एवढं सांगावंसं वाटतं की आयुष्यात 2 गोष्टी वाया जाऊ देऊ नका.
अन्नाचा कण आणि हसण्याचा क्षण. वा 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 वा. तर प्रत्येक मिनिटाला हास्याचा क्षण येतो, पण आपण कुठेतरी आपल्या नकारात्मक भावनेमुळे ते विसरतो. तर हे क्षण जमवायला पाहिजे, तर आयुष्य अगदी सुखमय होईल. आणि आपल्या कार्यक्रमाचं शीर्षकही हास्य सुखकर जीवनाचा मार्ग असं आहे, तर अगदी सूट होणारं आहे. तर नेहाताई, असंच हसवत राहा. पुढच्याही वाटचालीसाठी शुभेच्छा. तुम्ही इथे आलात आणि मनमोकळ्या गप्पा मारल्यात. दर्शकांच्या वतीनं आणि नागपूर दूरदर्शनच्या वतीनं आपले मनापासून आभार. धन्यवाद. नमस्कार. थँक्यू सो मच.